पाहणार आहात आणि त्याच वेळेला एका बाजूला आयकॉन म्हणून महेश नानगुडे पाहायला मिळेल. मॅच महत्वाची, आवाज महत्वाचा. आवाजामध्ये पुन्हा एकदा बदल करू, परंतु त्याआधी काही महत्वाच्या सूचना आहेत मी देण्याचा प्रयत्न करेन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम राहिलाय. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला तिसरं, चौथं आणि पाचवं हे षटक टेप बॉलचं राहील, ते तुम्ही वापर तुमच्या गरजेनुसार करू शकता. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने एक DRS आपण देत आहोत, जो कॉट बिहाइंड विकेट आणि लेग बी 4 वगळता दिला जाणार आहे. 12वा प्रतिनिधी हा आमच्यापर्यंत कंपल्सरी यायला हवा. 2 DRS आहेत आणि त्याचा उल्लेख मी करत होतो. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं 6 चौकार, 6 षटकार, 6 विकेट आणि अर्धशतक याच्यासाठी आदरणीय दीपक शेट पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्वतःच्या गाडीचा लकी नंबर 3006 हे पारितोषिक आपण देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक भरघोस पारितोषिक आहेत ती दिली जात आहेत. एक एक आयकॉन खेळाडू खेळतोय, त्यामुळे कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती. आजच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपण मॅच कडे बघतोय. संयमजी घरत आणि विपुलजी पाटील सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. नमस्कार, सुस्वागतम, शुभ स्वागतम. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकार होणारी टेनिस बॉल क्रिकेटची एक दमदार स्पर्धा उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 महापर्व आपण अनुभवतोय आणि आज स्पर्धेची तिसरी रात्र म्हणूया आणि आज स्पर्धेची आपण तिसरी रात्र अनुभवतोय. तिसरा दिवस अगदी उरण पनवेलच्या कर्तृत्वाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा, उरण पनवेलच्या गौरवाला उंचीचा नवा टप्पा देणारी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहे आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून आपण स्वागत करूया. उरण पनवेल ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम दुसरी मॅच जिथे तुम्ही संघ पाहताय सिद्धिविनायक धाकटेजुई, संघमालक आकाश आत्माराम घरत, कर्णधार रोहित घरतच्या नेतृत्वानं हा संघ खेळणारे आणि आयकॉन खेळाडू मृणाल वर्सोलकर अलिबागचा खेळाडू तुम्हाला दाखल होताना पाहायला मिळाला आणि त्यांच्या विरोधात टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय स्वर्गीय महेश शेलकर. जीवदानी बामण डोंगरी या संघाने टॉस जिंकला आर्यन नाईक आणि प्रथमतः तो करतोय फिल्डिंग. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे विपुलजी पाटील सरांचं. मागील सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात मनीष पाटील सरांचा, त्याच्या अगोदर आवाज ऐकलात महाराष्ट्रामधील एक बुलंद आवाज समालोचक जयेशजी भोसले सर यांच्याकडे आपण जोडले गेलो आणि जाऊया या मॅचच्या दिशेनं जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय गोलंदाज अभिजित मोरे. पहिलं षटक बॅटिंग ट्रॅक वरती दाखल, फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहत आहे मृणाल वर्सोलकर अलिबागचा खेळाडू आणि त्याच्या सोबतीला रोहित घरत. पहिला बॉल, पहिलाच बॉल चॉक केलाय, परफेक्ट यॉर्कर ऑन साइडला मारला, वाईडिश लॉंग ऑन खेळाडू तैनात. एक सिंगल डावाचा श्री गणेश करत असताना पहिल्या बॉल वरती आपण खेळाडूला पाहतोय. मजा यायला संपूर्ण दिवसामध्ये या रात्रीमध्ये स्पर्धेला 2 रात्रीचं क्रिकेट यशस्वीरित्या विपुलजी पार पडताना आपण पाहिले आणि आज नामांकित खेळाडू पुन्हा एकदा आणि त्याहीपेक्षा महत्वाची बाब ही उल्लेख करेल की भारतातील आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत, त्यामुळे साऱ्यांचंच लक्ष सध्या उरण पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेकडे लागलंय आणि त्या स्पर्धेचा हा चित्त थरार आपण अनुभवतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल, गोलंदाजी ट्रॅक वरती अभिजित तयार. पुढचा बॉल खोला टाकलाय, पुन्हा एकदा तीच लाईन, तोच टप्पा. विपुलजी असं म्हणतात की तुम्ही किती महान खेळाडू असू द्या, तुमची ताकद, तुमची सिद्धता टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला सराव कायम टिकवावा लागतो आणि कौतुक करूया आपण अभिजितच्या गोलंदाजीचं. दोन्ही बॉल त्यानं आतापर्यंत यॉर्करच फेकलेत. सध्या कॅप्टन बॅटिंग करतायत रोहित घरत. 6 षटकांची मॅच, त्यामुळे नियंत्रण बॅटिंग हवेत सध्या संघाला. स्लोअर बॉल, कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हे व्हेरिएशन असायला हवं. तुमच्यामध्ये गती किती आहे, तुमच्यामध्ये कौशल्य किती आहे, तुम्ही बॉलची लाईन लेंथ वारंवार बदलता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा देखील यॉर्करच होता पण तो कमी गतीचा बॉल. 3 बॉल आतापर्यंत त्याच टप्प्यावरती. अभिजित मोरेची धारदार गोलंदाजी सध्या प्रभावशाली राहिले. 3 बॉल मध्ये मोठे फटके मारू दिले नाहीयेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अभिजित मोरे तयार. इथे फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक सिंगल इथे मिळेल. कॅप्टनच्या बॅट मधून पहिली सिंगल. 4 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती सध्या 2 धावा. गुन्हे ट्रॅकवर आपण नारपोलीचा अभिजित मोरेला पाहू शकताय, जो नारपोली एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. नुकताच रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व सोनारीच्या मैदानामध्ये संयम पार पडला आणि ऍज अ गोलंदाज म्हणून या खेळाडूला एक बाईक देखील मिळाली.
रायगड प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली अभिजित मोरेनं. किरण पवार तिथे चॅम्पियन राहिला होता आणि त्या संघातून अभिजित मोरेला आपण खेळताना पाहिलं होतं. यावेळीचा बॉल आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलनं त्याचा ट्रेडमार्क फटका पाहायला मिळाला. फटकाचा गेला एकदा टप्प्यानं सीमारेषा पलीकडं मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून या इनिंग मधला आलेला हा पहिला दर्जेदार चौकार. आमचे दीपक छकडे वाल्याचा जो तो झालाय दिवाना. दीपक छकडे वाल्याचा जो तो झालाय दिवाना. ये महबूब बैल झालाय. विपुलजी गोलंदाजाच्या गतीला ओळखलं, दिशेला ओळखलं आणि त्याच्यानंतर स्वीप करत असताना बसून मारलेला फटका मृणालच्या बॅट मधून आलाय पहिला दणदणीत चौकार. अशी स्टार्ट अवे आणि सध्या चौकारानं मनोबल वाढवलंय. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल इथे फसवलाय बॅट्समनला, गती ओळखू दिली नाहीये. बॉल येईल डॉट. पहिलं षटक कम्मालीचं राहिले जिथे 4 यॉर्कर पाहायला मिळाले, 1 चौकार आला आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सिद्धिविनायक धाकटेजी संघाची धावसंख्या बिनबाद 6 धावा. तालुक्यातील नाईट क्रिकेटचा जन्मच या क्रीडांगणामध्ये झाला असं म्हणूया आपण, कारण सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब राधे एंटरप्राइजेसचे सर्व राधेचं क्रीडांगण आणि याच क्रीडांगणामध्ये नाईट क्रिकेटची उरण तालुक्यातील पहिली स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि भरघोस प्रतिसाद प्रेक्षकांनी तेव्हापासून स्पर्धेला दिलाय. पण यावर्षी सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब यांना देखील आपण पाहताय, संतोष शेठ पाटील साहेब यांचं देखील भलं मोठं योगदान आणि ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा. सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांना सध्या आपण स्क्रीनवरती पाहताय. या स्पर्धेचं स्वप्न पूर्ण करत असताना सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेबांच्या नावानं देखील आपण स्पर्धा पाहिली. 2 रात्रीचं क्रिकेट साहेबांनी अनेक वर्ष नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचा मान सुनील शेठ मडवी साहेबांना देखील जाईल. आणि यावर्षी जे स्वप्न पाहिलं ना भूतो ना भविष्यती असंच क्रिकेटचं आयोजन यावर्षी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती नौमान पटेल दाखल झालेत. खोलात टाकलाय बॉल. मग अशी अभिजितनं देखील प्रणयची सुरुवात अशीच केली, यॉर्करनं सुरुवात. इथे नौमान दाखल झालेत आणि त्यांचा पहिला बॉल देखील परफेक्ट लाईन वरती आहे. तलोजाचे खेळाडू आहेत नौमान पटेल. ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूंची पनवेल मोहल्ला इथले खेळाडू आपण आज नौमान पटेल यांना पाहता. ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी आपल्या नावाचा स्तर उंचावलाय आणि आज मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा ही खेळाडूंना करून घ्यायची असेल तर तसा परफॉर्मन्स त्यांना आज द्यावा लागणार आहे. विपुलजी असं म्हणतात की जर तुमच्या आयोजनाचा असेल वरचा दर्जा तर होते तुमच्या नावाची चर्चा. आज आयोजन पाहिल्यानंतर समस्त रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा बोलबाला राहिलाय आणि ती स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साहित आहेत. अनेक प्रेक्षक जोडले जातात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मागे चान्स, गोलंदाज अपील करतायत, थोडे पुढे यायला हवे होते, चान्स गमावलाय. बॉल इज डॉट. चांगल्या टप्प्यावरती नौमानची बॉलिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. का कदाचित बॅटला लागलाच नव्हता का कदाचित पाहायलाच लागलाय. तिकडे विकेट किपर गोलंदाज ही चर्चा करतायत पण बॉल आलाय डॉट. हवी तशी सुरुवात पाहायला मिळाली नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. 6 षटकांची मॅच, त्यामुळे इथे धावा जमा कराव्या लागणार आहेत सिद्धिविनायक धाकटी संघाला. सध्या 8 बॉल मध्ये अवघ्या 7 धावा. महेश पोटशेलगर जीवदानी क्रिकेटला बामण डोंगरी यांच्या विरोधात आज खेळतात. पुढचा बॉल घेऊन नौमान ओव्हर द विकेट्स. फुल टॉस बॉल. हा चान्स होता बॅट्समन मृणालकडे. इथे गॅप शोधू शकला नाहीये, तो बॅट वरती आलाच नाहीये बॉल. कधी कधी फुलटॉस बॉल देखील विपुलजी आपला दुश्मन बनतो, तेच पाहायला मिळालं. आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या नियंत्रण टप्प्यावरती गोलंदाजी. मागील 2 बॉल मध्ये रन्सच काढू दिली नाहीये. नौमान पटेल उंच तगडा असा खेळाडू आहे, त्याच्याकडे गती चांगली आहे. हाय बॉटम ऍक्शन रिदम चांगला पाहायला मिळाला. पुढचा बॉल नौमानचा. स्लोवर फुल टॉस बॉल. आणखीन एक डॉट बॉल येईल का? लगातार तिसरा निर्धाव चेंडू. चान्सेस देत नाहीयेत बॅट्समनला आणि वेगवेगळ्या पद्धतीचं व्हेरिएशन हे सध्या बॅट्समन साठी अचंबित करणारच राहिले विपुलजी. कधी कधी स्लोवर बॉल, कधी कधी फुलटॉस बॉल बीट करून गेले ते म्हणजे ऍज अ आयकॉन आपण मृणाल वर्सोलकरला पाहू शकतो. रिव्हर्सच्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. अलिबाग कोलीवाडा इथून हा खेळाडू बिलॉंग करतो आणि एक नामांकित एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये देखील. नौमान देखील एवढ्या ताकदीचा खेळाडू, अगदी पनवेल मोहल्लाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवरात्रीमध्ये जर पाहायला गेला तर 2 रात्रीमध्ये प्रेक्षकांची तेवढी तुडुंब गर्दी. 24 लाईव्हच्या माध्यमातून 2.5 लाख व्ह्युअर्स 2 रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. काल जगत सरकारची आपण इनिंग देखील पाहिली. 18 तासामध्ये जवळजवळ 5 लाख व्ह्युअर्स एका व्हिडिओला इन्स्टा पेजला 24 लाईव्हला देखील मिळाले.
ही खरं तर या स्पर्धेची एक वैशिष्ट्य देखील पाहायला मिळते संयम. पुढचा बॉल नौमानचा आणखीन एक डॉट बॉल, लगातार चौथा. एक एक डॉट बॉल साठी प्रणयचे एक एक पॉइंट गोलंदाजाला मिळणार आहे. त्याच्या खात्यामध्ये एक एक मार्क्स ऍड होणार आहेत. इथे 4 गुण मिळालेत सध्या नौमान पटेलला. 4 बॉल मध्ये एकही रन्स त्यानं काढू दिली नाहीये. दर्जेदार गोलंदाजी, आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स, हाय क्वालिटीची गोलंदाजी. 4 बॉल एकही रन्स नाहीये. मृणाल तयार ऍज अ आयकॉन. पाचवा बॉल गतीमध्ये पुन्हा एकदा व्हेरिएशन राहिलाय. पण एक चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न तो सफल राहिलाय. 5व्या बॉलवरती एक सिंगल. फार प्रतीक्षा होती रोहितला देखील की कधी स्ट्राईक वरती पोहोचेल, कारण रन्सच बनल्या नव्हत्या मागील 4 बॉल मध्ये. आणि ओव्हर कंप्लीट झालाय. 6 बॉलचा खेळ संपला. या ओव्हर मध्ये अवघ्या 2च धावा आल्यात. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. सिद्धिविनायक धाकटेजुई संघाच्या बिनबाद 8 धावा. सहा षटकांची मॅच सध्या 12 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 8च धावा. विपुलजी, दुसऱ्या टीमचा विचार केला तर स्वर्गीय महेश पोट शेलगर जीवदानी बामणडोंगरी संघाकडे बॅटिंग लाईन फार स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात सध्या सिद्धिविनायक धाकटेजुईला 6 ओव्हर मध्ये 6 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागणार आहेत. नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा विपुलजी, ही देखील खास गोष्ट राहणार आहे या स्पर्धेची. गौतमी पाटील या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये लावणी सम्राट आणि त्यांचं देखील आगमन होणार आहे या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल, चकवलंय क्षेत्ररक्षकाला. खराब फिल्डिंग. बॉल निघालाय बाउंड लाईनच्या पलीकडे. सीमा पार. चौकार. लोवर फुलटॉसच होता. फॉलिंग स्वीप खेळला आणि चांगला फटका देखील पाहायला मिळाला मृणाल वर्सुलकरच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार चौकार. अभिजित मोरीचा यावेळचा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 20 मध्ये चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक बीट झालेत. बॅक टू बॅक दुसरा चौकार मृणाल वर्सुलकरच्या बॅटमधून. दोन चौकार पाहायला मिळाली. अगदी पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा ज्या अभिजित मोरीच्या विरुद्ध आल्या होत्या आणि त्याच आता अभिजित मोरीच्या विरुद्ध बॅक टू बॅक 2 चौकार देखील संयम पाहायला मिळतात. कधी कधी असं म्हणतात ना का क्रिकेटमध्ये थोडीशी वाट पाहावी लागते, कधी कधी वाट लावावी देखील लागते आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये मृणाल वर्सुलकरने केलंय. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतात. शांतता, संयम, कार्यक्रम या गोष्टी देखील खेळाडूंना आत्मसात कराव्या लागतात जेव्हा बॅकफुटवरती गेले खेळाडू आणि त्याच्यानंतर मागील 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत. आणि नवी ऊर्जा देणारे हे 2 चौकार म्हणूया विपुलजी. मागील 2 चौकारांना धाव फलकावरती सध्या स्कोर 16 वरती पोहोचला. मागील 12 बॉल मध्ये फक्त 8 होत्या. पुढच्याच 2 बॉल मध्ये 8 मिळाल्या. त्यामुळे धाव फलकाची गती सध्या 16 वरती पोहोचले. विकेट्स मिळाले नाहीये प्रतिस्पर्धी टीमला, परंतु का कदाचित हेच ते षटक आहेत जे सिद्धिविनायक धाकटेजुईला अपेक्षित असणार आहे, जिथे धावांची गरज राहील. 8 तर मिळाल्यात मागील 2 बॉल मध्ये. आणखीन 4 बॉल सध्या बॉलिंग करतात अभिजित मोरे. पहिल्या षटकामध्ये फक्त अवघ्या 6 दिल्या, परंतु या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चौकार अभिजित मोरेच्या विरोधात आलेत. गोलंदाज तयार अभिजित. मृणाल वर्सोलकर समोर बॅट्समन तयार. कमी गतीचा बॉल इनफिल्डला भेदून फटका हा देखील चांगला आहे. बाउंड लाईनच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक विनय त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगली फिल्डिंग. रन्स कंप्लीट होतील 2 धावा. या 2 धाव्याने धाव फलकावरती 18 रन्स. 18 धावा धाव फलकावरती बिनबाद 18. क्रिकेट खेळाडूंना विकेट टिकवून ठेवणं, बॅटिंग करणं. मागच्या मॅच मध्ये आपण आकाश पाटीलला पाहिलं, स्वतःची विकेट तो राखून राहिला, थांबला आणि त्याच्यानंतर 38 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. त्यामुळे या खेळपट्टीवरती तुम्हाला थांबून तुमचं कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. सध्या धावांची गती 18. मागील 3 बॉल मध्ये 10 बनल्यात. चांगली बॅटिंग सध्या मृणालची पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू देखील सरसावलाय. सिंगल प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा रोहित प्रयत्न करतायत, पण ती मिळणार नाहीये. एक सिंगल.
सुंदर क्रीडांगण आहे आणि त्या क्रीडांगणामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक उल्लेखनीय स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठमोठी पारितोषिक, या स्पर्धेचा विचार केला तर सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मालिकावीरसाठी 4 व्हीलर कार मिळणार आहे आणि एक बाईक देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. त्यामुळे साऱ्यांचंच लक्ष वेधणारी उरण पनवेल प्रीमियर लीगची स्पर्धा आपण अनुभवतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉंगॉनचा खेळाडू निघालाय, एक सिंगल कंप्लीट. चांगली फिल्डिंग, वेगानं पोहोचले. सुरुवात थोडीशी या ओव्हरमध्ये फिल्डिंग खराब पाहायला मिळाली, परंतु मागील 2-3 बॉल विचार केला तर अभिजित मोरेनं देखील वापसी करण्यामध्ये यश मिळवलंय. धावांची गती कमी करण्याचा त्याचा प्रयत्न राहिलाय. या ओव्हर मधला शेवटचा बॉल, धाव फलकावरती धावा लागल्या सिद्धिविनायक धाकटे संघाच्या बिनबाद 20 धावा. शेवटचा बॉल, तिसऱ्या षटकाला आपण पाहताय 3 षटकं, पॉवर प्लेचं षटक, जिथे मागील ओव्हरमध्ये रन्स कमी खर्च झाल्या. हे षटक फार महत्वाचं होतं. कमी गतीचा बॉल, फटका फसलाय, परंतु लांबी बॅटच्या मधोमध चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॉल चला मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. ना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येतेय तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येतेय 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ले येथे. तर मी येतेय, तुम्ही नक्की या. धन्यवाद. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. शेवटच्या बॉलवर जो षटकार आला त्याची फार नितांत गरज होती सिद्धिविनायक धाकटे संघाला. मगातपासून फटके येत होते, जास्त डॉट बॉल मृणाल वर्सोलकर खेळला होता, पण त्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि त्यानं देखील आता धाबा बनवायला सुरुवात केली. 3 षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 26 धाबा दापटणार पाहायला मिळतात. एकंदरीत जर संयम विचार केला तर 2 रात्रीमध्ये जास्त गोलंदाजांना साथ दिली या विकेटनं. फार लोबे स्कोरच्या मॅचेस काल देखील रंगताना पाहायला मिळाल्या. 42 धाबा देखील ते डिपेंड राहिलेत. डिपेंड केल्या कालच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिल्या गेल्यात, पण आज देखील अशी सुरुवात पाहायला मिळते. मागाच्या देखील सामन्यामध्ये A1 पवन जास्त खेळला नाही, पण आकाश पाटील ग्रामीणचा खेळाडू त्याने चमकदार कामगिरी केली. आज देखील सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये एक ॲज अ आयकॉन सध्या आपण अमरशेठ म्हात्रे यांचं आगमन पाहू शकताय. वहाळ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच देखील आहेत, एक थोर समाजसेवक आहेत आणि अनेक वेळा जिवदा आणि बामणनगरी संघाचे यशस्वी संघ मालक म्हणून अमरशेठ म्हात्रे यांची एक वेगळी ओळख पाहायला मिळते. आणि साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. नेहमीच रायगड प्रीमियर लीग असो किंवा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्या नावानं संघ खेळत असतो आणि रायगडमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा 5 वर्ष संघ जो राहिलाय ते नाम आहे जिवदा आणि बामणनगरी आणि त्या संघाचे संघ मालक अमरशेठ म्हात्रे आणि तथा वहाळ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच साहेबांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आजची तिसरी रात्र स्पर्धेची उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 हे महापर्व प्रथमच हे घडतंय उरणमध्ये की उरण आणि पनवेल तालुक्याला एकत्रित करून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत ही स्पर्धा आपण अनुभवताय. सन्माननीय दीपक शेठ पाटील, सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकार होणारी टेनिस बॉल क्रिकेटची दमदार स्पर्धा आपण अनुभवताय आणि प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद विपुलजी दिलाय. पहिल्या पर्वामध्ये जणू काही डोक्यावरतीच उचलून घेतले की काय स्पर्धा प्रत्येकाच्या घरामध्ये घर करणारी, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी ही स्पर्धा आपण अनुभवताय. आणि आज या स्पर्धेचा हा महा कुंभमेळा जणू काही आज चिर्ले नगरीमध्ये पाहायला मिळतोय. मॅच कडे जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये धावा लागल्यात बिनबाद 26 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय विनय म्हात्रे, मोरावीचा खेळाडू आहे. ग्रामीण फॉर्मॅट मध्ये आपलं कौशल्य खेळाडून सिद्ध केलंय, परंतु आता समोर रोहित गरद आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, चान्स इथे निर्माण केलाय. दोन्ही एंडनं चान्स होता. सुरुवातीला मृणालची विकेट्स, त्याच्यानंतर रोहितकडे चान्स निर्माण केला, परंतु हिटच झाला नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये फटका पाहू शकताय. खेळायचा होता रिव्हर्स, मागच्या दिशेनेच गेला बॉल. रन्स मिळाले, एक सिंगल. रिक्स पाहायला मिळाली रोहितची आणि मृणालची आणि ही सिंगल पूर्ण करण्यामध्ये त्या दोन्ही खेळाडूंना यश प्राप्त झालंय. 4 षटकांचा सध्या 4थ्या षटकाचा खेळ आपण पाहताय
18 बॉल मध्ये 26 बनल्या. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण लाईट हाऊस ग्रुपची देखील पाहत आहे. आमचे संपूर्ण लाईट हाऊस ग्रुपचे मेंबर, त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. त्यांचं देखील प्रचंड चांगले योगदान या स्पर्धेमध्ये लाभलं. आणि त्याचबरोबर मेहबूब, मेहरबान, रॉबिन, सरपंच, शॉटगन बैलाच्या नावानं प्रसिद्ध असणारे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधील एक लोकप्रिय बैलगाडा मालक सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, राधे एंटरप्राइजेस पुरस्कृती स्पर्धा आपण त्यांच्या नावाची पाहत आहे. सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेब, संतोष शेठ पाटील साहेब यांचं योगदान. ओ फिरून मारलाय फटका, मागच्या दिशेनं काळ्या पडद्याच्या समोरून चाललाय बॉल, चाललाय फाईन लेग सीमा पार, मिळतील धावा 4. आज आयकॉन आज चांगली बॅटिंग करत असताना पण मृणाल वरसुलकरला पाहू शकतो. पहिल्या रात्रीमध्ये विनीत मालीनं 4 चेंडूवर सलग 4 षटकार. कालच्या रात्रीमध्ये जगत सरकारनं विस्फोटक इनिंग साकारली. बरेचसे आयकॉन या स्पर्धेमध्ये चमकलेत. ग्रामीणचे खेळाडू देखील चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळालेत. पण आज जरी सुशांत मोकल नसला तरी मृणाल वरसुलकरनं देखील चांगली कामगिरी केली. सुशांत हा नेहमी लाभदायक खेळाडू राहिला सिद्धिविनायक धाकटुजी संघासाठी. आकाश गर त्यांच्या शब्दाखातीर अनेक वर्ष पाहायला गेलं तर अगदी त्यांच्या शब्दाला नेहमी तो जागत असतो आणि नेहमी धाकटुजी संघासाठी योग्य ते मार्गदर्शन देणारा आज सुशांत देखील ही स्पर्धा एन्जॉय करतोय. त्यांचे देखील आपण स्वागत करूयात. ओ पुढचा बॉल जोरदार अपील, स्टंपच्या मागून गोलंदाज अगदी उत्साहित पाहायला मिळालेत आणि पंचांचा निर्णय आलाय डॉट बॉल. उत्साहित होते खेळाडू पण तो अपीलला नाकारला. चर्चा साधत असताना क्रीडांगणाला विपुलजी डान्सची परंपरा देखील आहे. आपण लावणी सम्राट पाहिल्या, त्याच्याबरोबर चेस गन आणि मागच्या बॉलवरती जसा चौकाराला पंच देखील नसताना पाहायला मिळालेत. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी नेहमीच घडताना पाहायला मिळत असतात. सध्या चर्चा रंगले ती स्टंपच्या मागून अपीलची आणि पंच एकमेकांच्या समवेत पोहोचले, चर्चा साधतायत. मृणालची विकेट प्रतिस्पर्धी टीमला ती हवी, पण तू मृणालच्या बॅटिंगचा बोलबाला देखील चांगला जाणवलाय. आज सुशांत मुकलच्या अनुपस्थितीमध्ये मृणाल दाखल झाला. अलिबागचा खेळाडू ऍज अ आयकॉन तो खेळतोय मैदानामध्ये. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपण करतोय. पंच आपल्या जागेवरती जातील, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि पंचांचा इथे निर्णय आला नॉट आउट. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या आणि हा बॉल डॉट असणार आहे. पुन्हा एकदा अनोख्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट साठी रिव्ह्यूची मागणी करण्यात आली, चला ती नाकारली. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर 4 धावा आणि पुढच्या बॉलवरती विनयचं कमबॅक डॉट बॉल. धाव फलकाची गती आपण पाहत आहे. सध्या स्कोर वरती 31 धावा पाहायला मिळत आहेत. प्रणयजी समोर आर्यन नाईकचा संघ आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात धावांची चर्चा आपण वारंवार उल्लेख करतोय. त्यामुळे मृणालला धावांच्या गतीचा वेग आता वाढवावा लागेल. जास्त वेळ राहिला नाहीये, 4थं षटक सुरू आहे. धावांची नितांत गरज ती पूर्ण करेल का मृणाल? शॉर्ट पिच बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती आपटल्या. बॉल चांगला डिसिजन पंचांचा. इट्स अ व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर इश्यू, जास्त उंचावरती बॉल राहिला त्यामुळे दंडित केलंय. हाय क्वालिटी अंपायरिंगची देखील सर्व काही तुम्हाला दर्जेदार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. म्हणजे चॅम्बो 24 लाईव्ह इव्हेंटची चांगली कामगिरी, या स्पर्धेची पारदर्शकता, उत्तम क्वालिटी आणि क्लॅरिटी, त्याचबरोबर विविध नाविन्यपूर्ण संकल्पना 24 न आणल्यात. बॅटची एक चान्स फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं अटेम्प्ट केलंय, बॉलला चांगलं थांबवलंय आणि चांगली फिल्डिंग म्हणूया. स्टंपच्या मागे क्षेत्ररक्षण करत असताना स्टंप माईक आपल्यासोबत आता खेळाडू देखील जॉईंट होणार आहेत. ऑन माईक प्लेयर खेळाडू आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. आर्यन नाईक IPL मध्ये विपुलजी संकल्पना आपण पाहिली. त्याच्यानंतर ISPL आर्यन नाईक खेळल्या. ऍज अ कॅप्टन तो आज लीड करतोय. आपल्यासोबत आर्यन नाईक जोडला जाईल. आर्यन सध्या विकेट येत नाही, एक चांगली पार्टनरशिप जमते. काय सांगशील ऍज अ कॅप्टन म्हणून की विकेट किती इम्पॉर्टंट आहे? विकेट तर इम्पॉर्टंट आहे, पण गेम पण एक साइडला चालू आहे तर रिस्क नाही घेऊ शकत. विकेट तर महत्वाची. आर्यनने सांगितले की विकेट आता हवे आणि आता विकेटच्या शोधामध्ये सध्या बामणडोंगरी संघ पाहायला मिळाला. कॅप्टनने सांगितले आता विकेट हवे आणि तीच विकेट महत्वाची विकेट. विनय मात्रे मोहऱ्याचा खेळाडू जसा आलाय
त्यानं महत्वाची विकेट मिळवलंय. संघाचा कॅप्टन यावेळी रोहित गरज झालाय झेलबाद. टीम हाडल चालू आहे. आपण आर्यन सोबत सध्या जोडलं देखील गेलोय की आता विकेट हवी होती आणि आर्यनने सांगितले विकेट देखील गेले. आता आर्यन विकेट आले आणि ती देखील कॅप्टनची सध्या टीम मिटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आर्यन आता कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू देणार ही देखील एक टीम मिटिंग होत असताना सध्या स्कोर पाहायला गेला तर स्कोर कमी आला. विकेट देखील आल्या 33 धावा पाहायला मिळतात आणि महत्वाची विकेट रोहित गरज बाद होताना पाहायला मिळतात. सध्या दीपक शेठ पाटील ज्या नावाने ही संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्रातील लोकप्रिय असे बैलगाडा मालक ज्या बैलावर राधे एंटरप्राइजेस नाव लागले तो बैल आणि त्या बैलाच्या पाठीमाग दीपक शेठ यांचं तेवढंच लोकप्रिय नाव पाहायला मिळतंय आणि त्यांच्यासोबत आमचे ध्रुवा मात्रे यांचं देखील आगमन पाहायला मिळतंय. एक बॉल मारून ये. प्रशांत डेकोरेटचे मालक आमचे ध्रुवा मात्रे यांचं देखील इथं पाहायला मिळतात. 5 वर्ष राधे एंटरप्राइज आम्ही नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहिली. लावणी असू द्या चेअर्स असू द्या त्यांच्यासाठी ज्यांनी खरं तर आम्हाला सेवा उपलब्ध करून दिली. दीपक शेठचे 10 दिवस गणपती असू दे किंवा मुलींचं लग्न समारंभ असो त्यासाठी देखील सर्वाधिक मोठं कामगिरी करणारे प्रशांत डेकोरेटर्स. सध्या आपण आर्यन सोबत देखील मुलाखत आपल्यासोबत देखील जोडला गेला. विकेट देखील गेल्या. या वेळचा बॉल आखूड टप्प्याचा होता. टॅप करण्याचा प्रयत्न हलक्यात खेळून काढलाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पुढे आल्यात. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. फक्त अवघी 21 धाव मिळाली गेली आणि त्यामुळे आता धाव संख्या पाहायला मिळते ती अवघी 34 धावा 34 रन्स. 4 षटकामध्ये आर्यन आता 34 धावा आल्यात. काय सांगशील आता टीमला किती धावांपर्यंत रोखावं लागणार आहे? जवरा कमी धावान रोख तवरी कमी धावान ठेवू. आता टेप बॉलची खरं षटक आणि टेप बॉल कोणाच्या हातामध्ये देशील? साहिल दरे किंवा साहिल दरेवर दाखवलंय. पण जीवदाने बामणडुंगरी आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सध्या मी म्हणेन की अमर शेठ मात्रे यांचं देखील आगमन झाले आणि लीड करण्याची संधी संघ मालकांनी दिली आहे. काय सांगशील एकंदरीत टीम कशी बनते? आता सध्या टीम हँडल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण टीम हँडल पाहू शकता. टीम त्या सर्व गोष्टी तुम्हाला आता ऑन द माईक ऐकायला मिळतात. प्लेइंग 11 एकत्र आलेत आणि या गोष्टीचा आता निर्णय घेतला जाईल की किती धाबा बनल्या जातील, किती धाबा रोकावं लागेल. कारण बामणडुंगरी संघामध्ये आज पाहायला गेला तर मुळशी पुणे इथून एक असा खेळाडू आलाय ज्यांना ISPL ची स्पर्धा गाजवली. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांना गाजवल्यात. ज्या खेळाडूचा सध्या ट्रेंड चालू आहे, ज्या नावाची चर्चा सध्या पाहायला मिळते ते नाव आहे महेश नानगुडे. काल देखील जगत सरकार आला, त्यानं बॅटिंग केली. आपण पाहायला गेलं तर सुभाष पवारचे लांबलचक षटकार मी पाहिले. विनीत मालीची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पण आजच्या रात्रीमध्ये ज्या खेळाडूची चर्चा देखील प्रचंड पाहायला मिळते ते नाव आहे महेश नानगुडे आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर टेप बॉल घेऊन आलाय साहिल दरे हा गोलंदाज. भारताच्या कानाकोपऱ्यामधील टेनिस बॉल क्रिकेटमधील खेळाडू या स्पर्धेमध्ये विपुलचे खेळत आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा अगदी बोलबाला प्रचंड होताना पाहायला मिळतोय. सन्माननीय राधे एंटरप्राइजेसचे सर्व मेहबूब मेहरबान बैलाचे मालक आदरणीय सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब यांचं आगमन आपण पाहत आहे, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणाला नाईट क्रिकेटचा जन्म झाला. इथेच पहिल्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर साऱ्यांनाच आतुरता होती आणि उरण पनवेल दोन्ही तालुक्यांना एकत्रित करत असताना क्रिकेटचा महासंग्रामच जणू काय आयोजित करण्यात आलाय. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत या स्पर्धेचा बोलबाला सध्या आपण पाहताय. रायगड जिल्ह्यातील असे 2 तालुके आहेत संयम की क्रिकेटचे केंद्रबिंदू म्हणूयात की सर्वाधिक जास्त आयकॉन कोणी दिले असेल तर ते उरण आणि पनवेल तालुक्याने आणि त्या 2 तालुक्यांना एकत्र आणण्याचा खरं तर निर्णय घेतला दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी. आणि एक संकल्पना प्रत्येक खेळाडूंना वाटत होती की स्पर्धा होणार नाही, पण दीपक शेठ पाटील यांच्या मनामध्ये होती की एक मोठी स्पर्धा ती देखील भारतातील मोठी असावी. जशी पहिल्या रात्रीमध्ये सांगितले की यंदा उरण आणि पनवेल 2 तालुक्यात पुढल्या वर्षामध्ये 2 जिल्हे एकत्र आणण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत. रायगड आणि ठाणे एक मोठी प्रीमियर लीग तुमच्या भेटीसाठी देखील पाहायला मिळणार आहे. पण आपण वळूयात सध्या 5व्या षटकाकडे जिथे साहिल दरे नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साहिल दाखल होता. टेप बॉलचा षटक आहे सध्या विपुलचे आणि पहिला बॉल वाईड आला. टेप बॉल म्हटल्यानंतर थोडीशी ग्रिप जास्त मिळते गोलंदाजाला आणि त्याच्यानंतर बॉल टर्न जास्त होताना पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये तेच घडलं. बॉल बाहेर जास्त प्रमाणात वळताना पाहायला मिळाला आणि एक एक्स्ट्रा रन. सध्या धावांची गरज आहे. सिद्धिविनायक धाकटे जुईला हा वारंवार उल्लेख आपण केला. मृणाल बाद झाला, रोहित बाद झालाय. मृणाल वर्सोलकर ऍज अ आयकॉन तो नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक वरती बॅट्समन अमित पाटील दाखल झालेत. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला बॉलला. निर्णयाची प्रतीक्षा करूया की पंच. यस, व्हाईट बॉल लगातारचा दुसरा व्हाईट बॉल. 2 एक्स्ट्रा रन मिळाल्यात
धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. एक खेळाडू बाद 36 धावा. जास्तच बॉल स्विंग होते. आपण म्हणूयात की वेगाने टाकण्याचा प्रयत्न साहिल दरेचा जरूर पाहायला मिळाला, पण चेंडू पडल्यानंतर अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. शरीराच्या थोडासा दूर चेंडू पाहायला मिळतोय आणि अगदी योग्य तो निर्णय जेपी पॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुरुवातीचे 2 चेंडू खराब देखील पाहायला मिळालेत. पहिल्या 4 षटकामध्ये अवघ्या 34 आल्यात. आपण म्हणूयात की 12 मध्ये आणखीन जर 26 ते 28 धावा आल्या तर एक चांगला फायटिंग स्कोर व सिद्धिविनायक धाकटीची संघ देखील उभा करू शकतोय. नक्कीच तेवढ्या धावांची गरज देखील आहे आणि सध्या येणाऱ्या मागील पुढील 12 बॉलमध्ये 25-26 धावा तर ऍड कराव्याच लागणार आहेत आणि ती धावा पूर्ण करण्यासाठी ॲज अ आयकॉन मृणाल वर्सोलकरची भूमिका महत्वाची राहील. कारण बराच वेळ झाला तो बॅटिंग करतोय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सलामीसाठी. त्याच्या बॅटमधून काही प्रमाणात चांगल्या रन्स देखील बनल्यात. परंतु सध्या येणाऱ्या 12 बॉलमध्ये सर्वप्रथम टेप बॉलचं महत्व फार राहील. या षटकामध्ये धावांची गरज 2 एक्स्ट्रा मिळाल्यात. इथे बॉल कोलाट टाकण्याचा प्रयत्न, रन्स एक मिळू शकते आणि एक चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा. आणखीन एक वाईट बॉल. लगातार 3 एक्स्ट्रा वाईट टाकलेत आणि आतापर्यंत एकही बॉल न फेकता रन्स 4 मिळाल्यात, ज्या महत्वाच्या सिद्धिविनायक धाकटे जुईला. 4 धावेनं धावफलक या ओव्हरमध्ये पुढे जाताना पाहायला मिळते. धावांची गती आपण पाहताय 38, 38 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यात 38 धावा बनल्यात. ही चर्चा आपण केली की 6 षटकांची मॅच कमीत कमी 60, 65, 68 धावा बनल्या विपुलजी तर मजा येईल मॅचला. आता तोच धावा कदाचित बनवण्याचा प्रयत्न सध्या सिद्धिविनायक धाकटीची संघ देखील करत असेल. सुरुवातीची थोडीशी खराब चेंडू दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील आता फलंदाज जरूर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, पण सध्या आता अजूनही चांगला टप्पा पाहायला मिळत नाही साहिल दरेच्या माध्यमातून. सुरुवातीचे काही चेंडू खराब देखील टाकलेत, त्यामुळे आता एक्स्ट्रा धावा देखील जास्त खर्ची झाल्यात. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल. 4 लगातार व्हाईट बॉल प्रणयजी पाहायला मिळालेत आणि त्या मॅचची देखील आठवण झाली जिथे हर्षदीपनं भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका लगातार 7 व्हाईट बॉल एका ओव्हरमध्ये टाकले होते आणि कदाचित इथे देखील 4 व्हाईट बॉल. आणि ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपण हा असा विक्रम देखील पाहिला जिथे 8 व्हाईट बॉल ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील लगातार पाहायला मिळाले होते. परंतु सध्या 4 व्हाईट बॉल आलेत आणि धावांची गती 1-1 धावेनं थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीनुसार 1-1 धाव महत्वाची आहे. सध्या 4 एक्स्ट्रा रन. साहिल दरेचं षटक, टेप बॉलचं षटक. यावेळीचा बॉल. जोरदार अपील. स्टंपच्या मागे थोडीशी हलकीशी मिस्टेक. रन्स मिळू शकते आणि ते एक सिंगल प्राप्त करण्यात आली. रनिंग बिटवीन विकेट चांगली होती आणि बाईटचा इशारा पंचांचा. टेप बॉल मध्ये ISPL मध्ये देखील टेप बॉलचा विपुलजी वापर होताना पाहायला मिळाला. कधी कधी टेप बॉलनं एखादे सामने देखील चेंज होताना आपण पाहिलेत. टेप बॉलचा क्रिकेट काही निराळा आहे आणि त्याचा सराव तुम्हाला करावा लागतो. कदाचित या खेळाडूंनी ती प्रॅक्टिस अगोदर केली देखील असणार आहे. सध्या टेप बॉलचं षटक आपण अनुभवत्या. साहिल दरे बॉलिंग ट्रॅक वरती. गती चांगली आहे त्याच्याकडे, परंतु बॉल जास्त प्रमाणात टर्न करताना तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. मिस टायमिंग आहे. विकेट आणखी मिळू शकते. उंच गेलाय, लांब नाहीये. क्षेत्ररक्षक फिल्डर डाऊन दी बॉल. पकडलाय कॅच. विकेट क्रमांक 2 सिद्धिविनायक धाकटे जुई संघाला लागलाय. हा दुसरा धक्का. खेळाडू बाद. ज्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा आपण पाहता. मेहबूब मेहरबान बैलाचे मालक आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये असं कुठलंही गाव नाहीये जिथे दीपक शेठ पाटील साहेबांचं नाव नाहीये. गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये दीपक शेठ पाटील साहेबांची चर्चा. मग क्रिकेट असू द्या अन्यथा बैलगाडा शर्यत असू द्या, साहेबांचा रुबाब, पाटलांचा रुबाब हा निरालाच राहिलाय. नाद करा पण आमचा कुठं. आणि सातत्याने जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये सलग 3 वर्ष या एबन जोडने भल्या भल्याना गामच फोडला. मग काल देखील आपण पाहायला गेलं तर राहुलभाई पाटील आडवली, मथुर बैलाचे मालक. सध्या आपण ऑन द स्क्रीन महबूब बैलाचे मालक दीपक शेठ पाटील यांना पाहू शकता. सध्या महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये शॉटगन मेहरबान बैल देखील पळताना पाहायला मिळतो. अनेक सारे सध्या कोरेगावचा हिंद केसरी या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांक या बैलाने केला आणि तिथे देखील दीपक शेठ पाटील यांचं सर्वाधिक मोठं योगदान नेहमी पाहायला मिळतंय. त्यांच्या अगदी बाजूला पण तुम्ही समाधान शेठ माळी साहेबांना पाहू शकताय. चॅलेंजर चिरली संघाचे संघ मालक आहेत आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी 4 टीमला अगदी ड्रेस कोड देखील मोफत उपलब्ध करून दिले त्यासाठी आपण आभार व्यक्त करूयात. आणखीन एक विकेट. यशांचा वेध घेणारा चेंडू. बॅक टू बॅक दुसरा आद्रा सिद्धिविनायक धाकटीजी संघाला. जसा खेळाडू आला तसा मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक खेळाडू
पाहायला गेला तर 4 चेंडू खराब टाकले होते, 4 वाईट बॉल येताना पाहायला मिळाले. त्यानंतर मागील 2 चेंडूवर 2 विकेट देखील येताना पाहायला मिळतात, ते देखील टेप बॉलवर. असं म्हणतात ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये साहिल दरीने सुरुवातीला 4 चेंडू खराब टाकले, पण त्यानंतर महत्वाचे विकेट देखील मिळवले. मैदानाच्या आतमध्ये जसा मुलेकंठचा निहार मात्रे आला, त्याला मैदानाच्या बाहेर नेलं. अमित पाटीलला देखील बाहेर नेलंय. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू येताना देखील पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. सध्या सिद्धिविनायक धाकटेजुई संघाच्या 40 धावा, एका पाठोपाठ पडणाऱ्या विकेट आता टेन्शन वाढवणाऱ्या राहिल्यात. सध्या धावांची गती आपण पाहताय 40 रन्स. धावा हव्यात तितक्या बनल्याच नाहीयेत, कारण शेवटचे काही उर्वरित बॉल. चला, बॅट्समन नवीन दाखल होत आहेत. पुढचा खेळाडू पाहायला मिळतो, राहुल दाखल होताना पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. इथे देखील चांगला बॉल, चांगल्या पद्धतीचे फिल्डिंग. कॅप्टनचं देखील कौतुक करूया आपण. अगदी मागच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आले आणि मागील 2 बॉल तिकडेच पाहायला मिळाले आणि चांगली गोलंदाजी, चांगल्या रिदमवरती, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण साधणारी गोलंदाजी सध्या आपण साहिल दरेची पाहताय. सुरुवातीला लाईन पासून बरकडला लगातार 4 वाईट बॉल पाहायला मिळाले, परंतु त्याच्यानंतर केलेली धनधनीत वापसी ही प्रतिस्पर्धी टीमला जणू काही घाम फोडणारीच राहिले. सध्या धाव फलकावरती धावा आपण पाहताय 3 खेळाडू बाद 41 धावा, 41 रन्स. उल्लेख केला आपण 60, 65, 68 रन्स बनल्या तर पाठलाग करण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमला अडचणीमध्ये टाकू शकतात, परंतु तितक्या धावा बनवल्या जातील का? इथे देखील बॉल मिडॉनला खेळाडू, रनआउटची संधी. सुरुवात पोहोचले जरूर सुरुवातीला, परंतु बॉल पकडू शकले नाहीयेत. रन्स एक सिंगल मिळेल मृणालला आणि एका धावेने धाव फलकावरती 42 धावा. 9 दिवसांचं क्रिकेट आहे, कालावधी फार मोठा आहे विपुलजी या स्पर्धेचा. 16 मे ला स्पर्धा सुरू झाली आणि येत्या 24 मे ला स्पर्धेची अंतिम रात्र राहील आणि 9 रात्रीचं क्रिकेट हे पहिल्यांदाच उरण क्रिकेटच्या इतिहासामध्ये घडताना आपण पाहताय. त्यामुळे संपूर्ण आपण श्रेय आयोजकांना देऊया. सोपं नाहीये ही स्पर्धा आयोजित करत असताना. प्रचंड मेहनत आयोजकांची पाहायला मिळाली आणि हे स्वप्न जे सातत्याने आपण पाहिलं, जे पूर्णत्वास नेत असताना आमचे सारेच आयोजक. त्यावेळीचा बॉल शॉक करण्याचा प्रयत्न समोर मारला गोलंदाजीच्या दिशेनं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, रनआउटचा चान्स, रनआउटची संधी आणि ते 2 धावा तेवढ्या जलद गतीनं पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. का कदाचित विकेट किपर कडे थ्रो व्हायला हवा होता, कारण तिकडे चान्स इझी बनला असता. 2 धावा मिळतील या बॉलवरती. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ संपलाय. फायनली टिप बॉलचा षटक, 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टिप बॉलचं षटक समाप्त झालंय. 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती सिद्धिविनायक धाकटेजी संघाची धाव संख्या 3 खेळाडू बाद 44 धावा. अरे जाईल तिथल्या नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येते तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येते 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ले येथे. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. अगदी दुसऱ्यांदा या क्रीडांगणामध्ये येताना पाहायला मिळाले. दीपक शेठ पाटील यांच्या अगदी मुलीच्या विवाहाच्या दिवशी देखील गौतमी पाटीलला पहिल्यांदा उरण तालुक्यामध्ये दीपक शेठ पाटील यांनीच लॉन्च केली होती आणि आता स्पर्धेमध्ये देखील दुसऱ्यांदा याच क्रीडांगणामध्ये
दीपक शेठ पाटील एका वर्षामध्ये 2 वेळा हे फक्त दीपक शेठ पाटीलच करू शकतात. दीपकजी मोकल यांचे इथं आगमन झाले, त्यांना आपण विनंती करूयात. आपण देखील या मंचावर आणि त्याच समवेत आपण जनार्दन दामू मडवी यांना देखील विनंती करतोय. आपण देखील या मंचावर समालोचकांकडून ज्यांचं नितांत प्रेम आहे. बाबूशा काल देखील इथे म्हणाले की या क्रीडांगणामध्ये अनेक वर्ष मी देखील समालोचन केलं. आज देखील कदाचित चंद्रकांत शेट्टे सरांचं आगमन देखील पाहायला मिळेल. गोव्या राज्यावरून ते आलेत, पण ते दीपक शेठ पाटील यांच्या प्रेमाखातीर आज एकतरी इनिंग करण्यासाठी चंद्रकांत शेट्टी, चंदू शेट्टींचा देखील आपल्याला आवाज आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळणार आहे. शेवटचं षटक असणाऱ्या 5 षटकांचा खेळ संपला. अंतिम षटक समोर मारला बॉल ऑन साइडला आर्यन तयार आहे. पकडलाय लाजवाब कॅच. कम्मालीचा झेल टिपत असताना कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार पुढे सरसावलाय आणि त्याच्या माध्यमातून हा दमदार कॅच पकडलाय. फलंदाज मृणाल झेल बाद. आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकता. मागील चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा टाकण्याचा प्रयत्न, अगदी फटका चांगलाच पाहायला मिळाला होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला, अगदी वाईडिश लॉंग मध्ये बॉडी बॅलन्स केला आणि त्यानंतर ड्राईव्ह केलं आणि काय कम्मालीचा झेल टिपला आर्यन नाईकनं. अंडर 19चा खेळाडू आहे. ISPL 3चं सीझन त्यानं गाजवलंय आणि हा असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला. गत वर्षामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवल्यात ते नाव आर्यन नाईक आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण ऑन द स्क्रीन पाहू शकतो. पहिल्याच बॉलवर अक्षय पाटीलने देखील विकेट मिळवलंय. चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये अभिजित मोरेनं कमबॅक केला. अवघ्या 6 दिल्या. नवमान दाखल झाला, त्यांनी 2 दिल्या. अभिजित मोरे तिसऱ्या षटकामध्ये आला तेव्हा रन्स मोठ्या प्रमाणात आल्या. 2 चौकार 1 षटकार. परंतु विनय पुन्हा एकदा दाखल झाले, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. साहिल दरेचं टेप बॉलचं षटक, तिथे अवघ्या 10 रन्स आल्या आणि फक्त आणि फक्त सध्या धाव फलकावरती अवघ्या 44 धावा पाहत्या. शेवटचं षटक आहे. अंतिम ओव्हरमध्ये अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. ओव्हर द विकेटनं पहिल्याच बॉलवरती अप्रतिम अविश्वसनीय झेल टिपताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं. पुन्हा एकदा ऑन साइडला मारला. गॅप मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. एकापेक्षा दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडूला परतावं लागणार आहे. दुसरी धाव अंगाशी पडली आणि धाव उचितच्या स्वरूपात आणखीन एक खेळाडू बाद. 5वा खेळाडू बाद झालाय. अर्धा संघ गुंडाळून घेतलाय 45 वरती. 5 खेळाडू बाद. सध्या खराब परिस्थिती म्हणायला गेली सिद्धिविनायक धाकटी संघाची. असं म्हणतात ना संयम, की घर फिरले की घराची वासी देखील फिरतात. सध्या खराब सुरुवात म्हणावी लागते ती म्हणजे सिद्धिविनायक धाकटी संघाची. विकेट आणखीन एक मैदानाच्या बाहेर देखील जाताना पाहायला मिळाली. पण आता ऑन द स्ट्राईक तुम्ही आयुष कोळीला पाहू शकता. दिगोड्याचा असा खेळाडू. उरण प्रीमियर लीगचं 5वं पर्व याच मैदानामध्ये 28 किलोची क्रिस्टल ट्रॉफी जिंकणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. पण यावेळचा बॉल अक्षय पाटीलच्या शरीराच्या थोडंसं दूर राहिला. आउटसाईड ऑप्शन चेंडू पाहायला मिळतोय. उरण प्रीमियर लीग मध्ये 5वं पर्व जो चॅम्पियन खेळाडू राहिला. विनयजी मात्री संघाची संघमालक देखील पाहायला मिळाली आणि ध्रुवी अँड विनय दिगोडे या संघाचं नेतृत्व आपण करत असताना आयुषला पाहिलं होतं आणि तो दिगोड्याचा आयुष सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना लोबर फुल टॉस बॉल. यावेळी पाठीमाग बॅकवर्ड रिजन मध्ये बंटी मात्रेला आपण पाहू शकतो. जासीचा खेळाडू लेग इष्टीच्या बाहेरून चेंडू गेला. खराब चेंडू पाहायला मिळाला. वेग प्रचंड होता पण दिशाईन गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा रन देखील फार चर्चेच्या राहिल्या प्रणयजी, कारण मागच्या आतापर्यंत जवळजवळ 7 व्हाईट बॉल 7 एक्स्ट्रा रन पाहायला मिळाल्या या सत्रामध्ये. बॅट्समन दाखल झाले. नवीन खेळाडू आपण सूरजला पाहता. 7व्या क्रमांकावरती 48 वरती 5 खेळाडू बाद. 5.2 बॉलचा खेळ संपला. अक्षय पाटीलला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, परंतु मागील 2 बॉलचा विचार केला तर वाईट रन्स एक्स्ट्रा रन्स त्याच्या गोलंदाजीमध्ये प्राप्त झाल्यात प्रतिस्पर्धी टीमला. 48 धावा. सिद्धिविनायक धाकटी संघाच्या पुढचा बॉल. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. बंटी निघाला बॉलच्या मागून. प्रयत्न त्याचे सुरू आहेत. चांगल्या पद्धतीने बॉल अडवलाय आणि जणू काही फुटबॉलचाच वापर फुटबॉलचं प्रत्यय पाहायला मिळालं. पायानं त्यानं बॉल स्टॉप केला. रन्स मिळाल्या 2 धावा. चर्चा करतायत बॅट्समन की टर्न करतायत गोलंदाज. अगदी जास्त प्रमाणात वलण घेणारा चेंडू पाहायला मिळाला.
आणि या 2 धावेनं धाव फलकावरती अर्धशतक कंप्लीट झाले. संघाच्या 50 धावा सिद्धिविनायक धाकटेजी संघानं पूर्ण केल्यात. अद्याप 3 बॉलचा खेळ. पहिल्या सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये प्रणयजी रन्स नव्हत्या. फक्त आणि फक्त 8 धावा सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये बनल्या. सुरुवात हवी तशी पाहायला मिळाली नव्हती. मृणाल, रोहित गेरत जे 2 सुरुवातीचे खेळाडू दाखल झाले मैदानामध्ये. सूरजचा फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉल खाली. कॅचची संधी आणि पकडला गेलाय कॅच. सूरज गेरतचा देखील खेळ संपला. 6 खेळाडू बाद 50 धाव संख्येवरती. पन्नास धावसंख्या सध्या धावपटलावर पाहायला मिळते आणि 50 धावसंख्येवर जणू काय आता संघ देखील मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. त्यामुळे आता धावा थोड्याशा बनवायला लागल्या बनताना पाहायला मिळतील का? आणखीन जर 5 ते 10 धावा जर आल्या तर 2 चेंडूमध्ये एक चांगला स्कोर उभा करू शकते. 55-60 ची अपेक्षा आहे सिद्धिविनायक धाकटेजी संघाकडून. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेला तर लेट महेशपूड जीवदा आणि बामणडोंगरी संघाला आपण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहू शकते. गोलंदाजी चांगली झाली आहे. आपण अभिजित मोरीचा उल्लेख केला. चांगली गोलंदाजी त्याने देखील केलाय. पण आता जयंता देवरुरकर मैदानाच्या आत नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सध्या 2 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक असणाऱ्या अक्षय पाटीलचं हे षटक. 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या. 2 खेळाडूंना त्यानं मैदानातून बाहेर पाठवलं. ओ वेगवान बॉल, चान्स निर्माण केला पण तू पोहोचले नाहीये. चांगला प्रयत्न होता अक्षयचा. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बॉलची संधी आणि प्रयत्न केले पण तू बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. गती प्रचंड आहे. गतीचा सामना करणं कठीणच बनलं या ओव्हरमध्ये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगलं कौशल्यपूर्ण षटक अक्षय पाटीलचं राहिलंय. एक सिंगल इथे मिळाली धाव फलकावरती. 51 शेवटचा बॉल खाली राहिलाय. बॉल आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये सिद्धिविनायक धाकटेजी संघाने प्रथमतः बॅटिंग केली. 6 षटकांमध्ये काढल्यात 51 धावा आणि महेश स्मृती जीवदानी क्रिकेटला बामणडोंगरी संघाला येणाऱ्या 6 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी, पहिला विजय मिळवण्यासाठी 52 धावांचा पाठलाग पूर्ण करावा लागणार आहे. चला आपण स्वागत कक्षाकडे देखील वळूयात. ज्यांचं नुकताच आगमन पाहायला मिळालं. उल्वे नोड परिसरामधील असं एक व्यक्तिमत्व, सातत्यानं समाजासाठी नेहमी चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आणि असं एक नेतृत्व कित्येक वर्ष पाहायला गेला तर क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि ज्या संघानं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सलग 5 वर्ष आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे अशी जीवदा आणि स्पोर्ट बामणडोंगरी संघाचे यशस्वी संघ मालक अमरशेठ म्हात्रे साहेबांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. रायगड प्रीमियर लीग असो किंवा उल्वेनोड प्रीमियर लीग असो, पनवेल प्रीमियर लीग मध्ये ज्या संघाचे संघ मालक राहिलेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये ज्या संघाचं 5 वर्ष नेतृत्व देखील चांगलं पाहायला मिळालं अशी अमरशेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. वहाळ ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच देखील आहेत आणि उल्वेण परिसरामधील असे एक व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी ओळख आहे आणि त्यांचा इथं विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दीपक शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते अमरशेठ म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल उरण पनवेल प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीनं तुमचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहताय आणि पाहुण्यांचं सध्या स्वागत आपण पाहताय स्क्रीनवरती.
आरतीच्या धुल्यात फिलवाना चला आपण सन्मान देखील करतोय आदरणीय सन्माननीय नामदेवजी ठाकूर साहेबांचे इथे शुभागमन झाले आणि त्याचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केला जाईल. ज्यांचं नुकताच आगमन या मंचावर झाले अशी सन्माननीय आदरणीय नामदेवजी ठाकूर साहेबांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते नामदेवजी ठाकूर साहेबांचे इथे शुभ सन्मान. कुबले साहेबांना आपण विनंती करूयात की आपले शुभ सन्मान आपण स्वीकारावा. या स्पर्धेमध्ये ज्यांचं नुकताच आगमन झाले अशी कुबले साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केला जाईल. आणि प्रशांत डेकोरेटर्सचे मालक ध्रुवा यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. अनेक वर्ष राधे एंटरप्राइजेस आणि प्रशांत डेकोरेटर्स हे वेगळं नातं आहे. या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक खरं तर मोठी स्पर्धा राधे एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आम्ही पाहिले आणि जे खरं तर मंडप डेकोरेटर्सचं काम A1 क्वालिटीचं काम सातत्यानं कित्येक वर्ष उरण तालुक्यामध्ये ज्यांनी केलंय, या खरं तर मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर संयम दीपक शेठ पाटील यांच्या मुलींचा आम्ही लग्न पाहिला होता. जवळजवळ 1.5 कोटीचा मांडव ज्यांनी या उरण तालुक्यामध्ये आणला होता. गौतमी पाटील सह सर्व या आयोजन करण्यामागं ज्यांचा सर्वाधिक मोठा वाटा असे प्रशांत डेकोरेटर्सचे ध्रुवा तिथं पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील करतोय. धन्यवाद, तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा देखील द्विगुणित केलीत. तसेच जशी नुकताच लावणी पार पडली आणि त्या लावणीसाठी आमचे जनार्दन दामू मडवी आणि तसेच समाधान शेठ माडी साहेबांच्या वतीनं तब्बल 1000चे कॅश प्राइज देखील देण्यात आलंय. त्यासाठी मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला मॅचला करूया सुरुवात. दुसऱ्या सत्रामध्ये काढायच्या आहेत 52 धावा आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आयकॉन खेळाडू महेश नानगुडे पुणेचा खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. समोर आशिष पाटील. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग स्ट्रोक. सुरुवात दमदार केले, क्लासिकल फटका, बॉल निघाला सीमा पार. महेशच्या बॅट मधून पहिला चौकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये फटका पाहत आहे महेशचा. सौरव गांगुली उर्फ दादाची आठवण करून देणारा, क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित करणारा महेशचा हा पहिला चौकार. ओ रिव्हर्स खेळलाय उरण नगरीमध्ये. पुणेच्या सुपर डुपर खेळाडूंना सांगितलंय मी आलोय आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा तुफानी रिव्हर्स स्वीपचा दर्जेदार षटकार. मुळशीचा पॅटर्नच वेगळा आणि मुळशी खरं तर या विभागातून बौद्धन या गावातून आलेला हा खरं तर महेश नांदगुडे मया डॉन या नावानं खरं तर संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावावर ज्यानं 6 बाईक जिंकल्यात, पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धा ज्यानं गाजवल्यात आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नुकताच ISPL 3 मध्ये देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. असा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. विपुलजी, आपल्या विभागामध्ये अंडरम क्रिकेटच्या स्पर्धा देखील आपण पाहतो, परंतु पुणे परिसरामध्ये तुम्ही गेला तर हाफिजच्या स्पर्धा या नेहमीच खेळल्या जात आहेत, ज्या अगदी वेगानं गोलंदाजी पिचवरती करून खेळली जाते. आणि तिथे अगदी दमदार बॅटिंगसाठी ओळखला जाणारा महेश सध्या उरण तालुक्यातील चिर्ले नगरीमध्ये राधेच्या क्रीडांगणामध्ये सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये हाहाकार माजवताना पाहायला मिळालाय. 2 बॉलमध्ये 10. इथे देखील फटका चांगला कव्हरला मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, एक सिंगल मिळू शकते आणि एका धावेनं धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 11 धावा. शरीरयष्टी पाहिली महेशची तर पातळ शरीरयष्टीचा खेळाडू, परंतु षटकार लांब लचक मारतो ही महेशची ताकद आहे. सध्या आपण अशी बघूया एक मोठी स्पर्धा आहे. आपण बरेचसे रेकॉर्ड देखील सांगतोय. समोर तेवढ्या ताकदीचा गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. कलम बुसऱ्याचा आशिष पाटीलला पाहू शकतो. याच क्रीडांगणामध्ये उरण प्रीमियर लीगचं 5वं पर्व, ज्यानं सर्वाधिक विकेट 21 विकेट यानं मिळवल्या आणि एका दिवसामध्ये 15 विकेट मिळवणारा कलंबुसरे एक्सप्रेस आशिष पाटील सुद्धा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अंपायरांच्या अदाकारीसाठी ध्रुवीत बंटी पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज अंपायरसाठी देण्यात आलाय. स्पीचिटचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला आर्यन नाईकचा. बॅटच्या बॉटम हँडला तर चेंडू ब्रज जरा त्यानंतर बॅकवर्ड डिझमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. सिंगल रन इथून येताना पाहायला मिळते. एकेरी दाबनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 12च्या घरात. आज उरण आणि पनवेल 2 तालुक्यांना एकत्र आणण्यात आले आणि ते देखील भारतातील अनेक मोठमोठे आयकॉन या स्पर्धेमध्ये आज खेळताना देखील पाहायला मिळतात. संपूर्ण भारतातील टेनिस बॉल क्रिकेटमधील दमदार खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि सध्या असे देखील 2 खेळाडू स्क्रीनवरती आपण पाहताय, जो संपूर्ण भारत टेनिस बॉल विश्वामध्ये ज्या खेळाडूची चर्चा राहिली ते नाव आहे महेश नानगुडे. परंतु कमी कालावधीमध्ये ISPL खेळणारा आर्यन देखील आपण पाहताय. स्लॉट मध्ये बॉल, मिड ऑनच्या वरून बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं, सीमा रेषा पार. पंचांचा निर्णय, इट्स आउट ऑफ द पार्क. अनोख्या शैलीने इशारा करत असताना अंपायर षटकार. जगत सरकारने लवकरच संपवली होती. 13 बॉलमध्ये जगत सरकारने ते मॅच संपवली. यावेळी महेश देखील त्याच इराद्याने आलाय, पण मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील असं गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकताय. मोठे फटके जरूर आलेत, कारण समोर तेवढ्या ताकदीचा खेळाडू देखील पाहायला मिळाला. महेशच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा देखील पाहायला मिळतात. 52चा पाठलाग केला जातोय. आपण सध्या आजची तिसरी रात्र संयम पाहतोय. बऱ्याचशा ठिकाणी आता स्पर्धा नाही आहेत. उरण तालुक्यातील आपण म्हणूयात एक लोकप्रिय स्पर्धा आणि तिथं उरण आणि पनवेल या क्रिकेटच्या महासत्तांना एकत्र आणण्याचं काम दीपक शेठ पाटील राधे इंटरप्राइजने केलंय. लोकप्रिय स्पर्धा म्हणूयात, कारण आज भारतातील बरेचसे दिग्गज आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. आज ज्यांचा वाढदिवस आहे, क्रिकेटमधील बादशाह, ज्या खरं खेळाडूच्या नावावर अगदी सर्वाधिक जास्त बाईक आहेत, सर्वाधिक जास्त कार आहेत, ज्या खेळाडूला आपण खेळताना राधे इंटरप्राइजच्या संघामध्ये पाहणार आहात, केतन मातेचा देखील आज वाढदिवस पाहायला मिळतो आणि तो देखील खेळाडू तुम्हाला 20 तारखेला या क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रचंड स्पर्धेची चर्चा आपण समस्त रायगड जिल्ह्यामध्येच नव्हे तर सध्या भारताच्या टेनिस क्रिकेटच्या विश्वातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धेच्या या आयोजनाला उधाण्यात आले असंच म्हणूया आपण. आणि सध्या धाव फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सिद्धिविनायक धाकटेजी टीमच्या विरोधात खेळत असताना महेश स्पोर्ट्स जीवदानी क्रिकेट क्लब बामणडोंगरी संघाची धावसंख्या बिनबाद 18. महेश 5 बॉलमध्ये 17 त्यांच्या बॅटमधून आल्यात. आर्यन खेळतात 1 बॉल 1. येणाऱ्या 30 बॉलमध्ये अवघ्या 34ची आवश्यकता. रोहित घरत दाखल झाला, स्वतः लीडर आहे टीमचा कर्णधार. का विपुलजी, कदाचित रोहितनं पहिलं षटक घ्यायला हवं होतं. अनेक वेळा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या खेळाडूची भूमिका पहिल्या षटकासाठी फार महत्वाची राहिली,
परंतु पहिलं षटक आशिष वरती विश्वास दाखवला, जिथे महेश नानगुडेनं चांगलाच प्रतिहल्ला केला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स येणाऱ्या 30 बॉलमध्ये आता मात्र अवघ्या 34 धावेची आवश्यकता. सामना सोपाच बनलाय, तेवढं टेन्शन नाहीये, प्रेशर नाहीये मॅच मध्ये, कारण सध्या दोन्ही खेळाडू चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करतायत. परंतु रोहितला कमबॅक करावा लागेल, विकेट्स त्याला घ्याव्या लागणार आहेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती बॉल पडला, वेगाने निघाला, टर्न करण्यासाठी रोहित माहीर आहे. आणि रोहितचं देखील आपण विपुलजी कौतुक करूया. उरण तालुक्यातील हा खेळाडू अनेक वेळा आपण गावदेवी गावठाण या संघासाठी त्याला प्रेझेंट करताना पाहिलंय. उरणचं फ्युचर, ज्यानं कमी कालावधीमध्ये आपल्या नावावरती 7 टू व्हीलर बाईक जिंकल्यात आणि तो सध्या बॉलिंग करतोय. उरण प्रीमियर लीगचं 4थं पर्व गाजवले रोहित घरतनं आणि त्यामुळे रोहितचं नाव देखील तेवढंच मोठं आहे. मैदानाच्या आतमध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळतो, पण बॅकफुटला जाऊन हा 25 फटका पाहायला मिळाला, स्क्वेअर कट केलाय. आर्यन नाईकची एक वेगळी अदाकारी पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅट नळेला हा दर्जेदार चौकार. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार. यावेळीचा फटका पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पलट्यात बॉल मागे, एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जास्त वेळ शांत बसणारा आर्यन देखील नाहीये विपुलजी. कमी स्कोरची मॅच आणि लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या मूड मध्ये सध्या दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. अवघ्या 9 बॉल मध्ये 24 बनल्यात. प्रणयजी मागील सत्राचा विचार केला तर 12 बॉल मध्ये फक्त 8च जमा करू शकले होते. हे फरक राहिला दोन्ही मॅच मध्ये, दोन्ही सत्रामध्ये. इथे 9 बॉल मध्ये 24 काढल्यात. रोहितचा पुढचा बॉल, कमी गतीचा बॉल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला रन आउटची संधी, चान्स होता, थ्रो हवा तसा झाला नाहीये, रन्स देखील मिळणार नाहीये. बॉल येईल डॉट, निर्धाव चेंडू. 10 बॉलचा खेळ संपला, 24 धावा, अवघ्या 28 आवश्यकता. रिप्ले मध्ये पाहूया, या बॉलवरती संधी निर्माण झाली होती, चांगला बॉल टाकला रोहितनं. मिड ऑनला खेळूया. आडव्या बॅटनं मारला, बॅटच्या मधोमध, बॅट मधून टक्कन आवाज आलाय. कर्णधाराच्या विरोधात कर्णधाराचा प्रतिहल्ला, आर्यन नाईकने ठोकलाय षटकार. षटकार पाहायला मिळाला आहे. सध्या नाईक आणि मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक करतो सध्या एअर स्ट्राईक. सध्या नाईकांचा देखील बोलबाला जय सर पाहायला मिळतोय. ऋषी नाईकला विसरून चालणार नाहीये. बऱ्याच वेळा 9 वेळा त्यांना 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील केलाय. सध्या अमित नाईकची देखील तेवढी चर्चा आहे. भावेश नाईकला तुम्ही बऱ्याच वेळा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, त्यामुळं नाईक देखील तेवढीच फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. छोटा पॅकेज बडा धमाका, त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 2 षटकांचे ते खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेले ते 30, येणारे आणखीन चेंडू आहेत ते 24 आणि धाबा बनवावा लागणार आहेत त्या अर्थातच बामणुगरी संघाला बाबी जाबा. बरीचशी गडबड आहे आणि बऱ्याच वेळा जर पाहायला गेला तर प्रत्येक खरं तर समाजाच्या सुखादुखामध्ये धावून येणारे व्यक्तिमत्व आणि वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमरशेठ म्हात्रे यांचं इथं नुकतंच आगमन पाहायला मिळालं आणि त्यांच्यासोबत आपण पाहायला गेला तर दीपक ठाकूर देखील पाहायला मिळाले, तथा कुंबळे साहेब देखील पाहायला मिळाले. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात. आणि सध्या आता टेप बॉलचा इशारा मैदानाच्या आतमधून देखील येताना पाहायला मिळतोय. विकेट आली नाही आहे. सुरुवात अशीच काहीतरी होती, ती म्हणजे सिद्धिविनायक धाकटी संघाची विकेट सुरुवातीला दिली नव्हती, पण धावा बनवता आल्या नाहीयेत. कदाचित आता या मॅच मध्ये देखील असा सामना देखील पाहायला मिळू शकतो. एखादं मिडन षटक, काल देखील जगत सरकारने या विकेटवर मिडन षटक टाकलंय. ही देखील एक संधी आयुष कोहली सध्या कोहली ट्रॅकवर आलाय आणि तो देखील या विकेटवर, या मैदानावर तो देखील चॅम्पियन झालाय. उरण प्रीमियर लीग मध्ये आपण पाहायला गेला तर मनीष पाटील सर देखील आपल्यासोबत जोडले गेले होते आणि याच खेळाडूंना 28 किलोची क्रिस्टलची ट्रॉफी जिंकली होती. 2 लाखाचं पारितोषिक याच खेळाडून जिंकलंय आणि तोच आयुष कोहली मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. आयुष दाखल होताना पाहायला मिळाले आणि सध्या धावांचा विचार केला तर तेवढ्या रन्स नाहीयेत, फक्त 22 काढायचे आहेत. आणि टिप बॉलचा वापर लवकरात लवकर करण्यात आला. तिसरं षटक आहे आणि रन्स राहिल्या नाहीयेत. एखादं मॅजिकल षटक हवं. मागील 2 रात्रीचा विपुलजी अभ्यास केला तर गोलंदाजीचा परफॉर्मन्स या खेळपट्टीवरती चांगला पाहायला मिळालाय. त्यामुळे कदाचित हे षटक का मॅचला यू टर्न देईल का, ती गरज आहे. सध्या मॅजिकल षटक हवंय आणि टेप बॉलचा वापर करण्यात आला. गोलंदाजी ट्रॅकवरती आयुष कोहली दिघोड्याचा खेळाडू, मगाशी उल्लेख केला उरण प्रीमियर लीग मागच्या 5व्या पर्वामध्ये यशस्वी कर्णधार आयुष कोहली राहिलाय, तो दाखल झाला. टेप बॉल
अशी सुरुवात मागच्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळाली. लगातार 4 व्हाईट बॉल पाहायला मिळाले होते साहिल दरेच्या माध्यमातून. आयुष आलाय आणि त्याचा पहिला बॉल देखील टेप बॉलचा वाईड राहिलाय. 31 रन्स स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. अवघे 21 धावेची आवश्यकता. साऱ्यांचंच लक्ष लागले ते महेश नानगुडेच्या बॅटिंगकडे. काय कमालीची बॅटिंग केले महेशनं. अवघ्या 5 बॉल मध्ये 17 काढल्यात. शॉर्ट पिच बॉल बाहेर वळवला बॉल. आणखीन एक जास्त बाहेर जाणारा चेंडू. आणखीन एक व्हाईट बॉल. टिप बॉलचा वापर करत असताना तुमची ऍक्शन, तुमचा रिदम, तुमचा बॉटम हँडचा वापर तुम्हाला योग्यरित्या करावा लागतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. बाहेर टाकला बॉल आणि टिप बॉल वळण घेताना पाहायला मिळालाय. आयुषचं हे षटक. 2 एक्स्ट्रा रन्स सुरुवातीला आयुष कोहलीने खर्च केल्यात. आता रन्स राहिल्यात अवघ्या 20 धावा. येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये फक्त 20 वाचवायच्यात. 52चा पाठलाग. कमी स्कोरची मॅच. 2 ओव्हर मध्ये रन्स 32 बनल्यात. आयुषचं षटक. टेप बॉलचं षटक आहे. आपटल्या बॉल मागच्या दिशेनं थोडीशी लाईन बदलण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. तिसरा लगातार व्हाईट बॉल. 3 एक्स्ट्रा रन. 3 धावेने धाव फलकावरती 33 वरती. पॉझिटिव्ह अप्रोच महेशचा पाहायला मिळाला विपुलजी या मॅच मध्ये. जी सकारात्मकता तुम्हाला मैदानामध्ये उतरल्यानंतर दाखवावी लागते. क्रिकेट सकारात्मकतेनंच खेळलं जातं. नव्या ऊर्जेनं तुम्हाला खेळावं लागतं. जे लढतात त्यांना यश मिळतं आणि जे अपयशाची गाथा रंगवत राहतात ते अपयशीच राहतात. त्यामुळे यशस्वी बनण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील कौशल्यता, तुमच्यातील गुणवत्ता, तुमचा दर्जा तुम्हाला उंचवावा लागत असतो क्रिकेटमध्ये. महेश यांनी तेच केले आज. आडव्या पाटना बॉल पाठवलाय फाईन लेग पाऊट लाईनच्या दिशेनं. दमदार फटका. बॉल निघाला सीमा पार. पंचांच्या अदाकारी पाहूया. षटकार. एंटरटेनमेंटचं दुसरं नाव महेश नानगुडे आणि तो ठोकतोय आणखीन एक षटकार. 6 बॉल मध्ये 23 काढल्यात आणि अवघ्या 13 धावेची आवश्यकता. पुणेचा हा सुपर डुपर खेळाडू आज साऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष आपल्या बाजूने वेधून घेतलंय आणि पंचांचा इशारा इथे नो बॉल. ओव्हर स्टेपिंग पुढे सरसावला आयुष आणि नो +1 टोटल 2 धावा आपण ऍड करूया. सध्या धावांच्या गतीचा विचार केला तर सामना जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 11 धावेची आवश्यकता. सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, संतोष शेठ पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेब, या तिन्ही व्यक्तिमत्वांचं सध्या आपण विशेष कौतुक करतो. उरण पनवेल तालुक्याला एकत्रित करणारी टेनिस बॉल क्रिकेटची सर्वाधिक मोठी स्पर्धा चिर्लेच्या नगरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे आणि भारतातील आयकॉन खेळाडू, भारतीय जगतामधील टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे हे सर्व सुपरस्टार खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत. त्यामुळे उंच मानाचा तुरा जणू काही रोवलाय की काय या स्पर्धेच्या आयोजकांनी. आणि प्रत्येक घरामध्ये घर करणारी स्पर्धा या तिन्ही आयोजकांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. जे स्वप्न या तिन्ही मान्यवरांनी पाहिलं. दीपक शेठ पाटील साहेब, अनेक वर्षाची परंपरा त्यांची राहिली नाईट क्रिकेटची स्पर्धा. सध्या बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचं नाव, त्यांच्या नावाचा डंका सर्वांनाच ठाऊक आहे. सुनील शेठ मडवी साहेबांचं देखील कौतुक करूया आपण. ओ इथे फटका चांगला खेळलाय. क्लासिकल फटका. क्षेत्ररक्षकात तैनात प्रयत्न त्यांचे राहिलेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. मॅच मधली हवा काढणारा उत्तुंग षटकार. कोण कोण नाचणार? ओख्या 4 धावेची आवश्यकता. सामना सोपा करून टाकलाय. महेशनं जणू काय आगच लावले मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल मध्ये 30. सॉफ्ट हँडनं पुढे ढकलला बॉल. सेन्सेबल क्रिकेट मारतोय. त्याहीपेक्षा पुढच्याच बॉल वरती सिंगल देखील घेतोय. या युवा खेळाडूंना शिकण्यासारख्या गोष्टी आहेत विपुलजी. जे सध्या युवक मॅच पाहतायत. तंत्रशुद्ध बॅटिंगचा परफॉर्मन्स महेश देताना पाहायला मिळालेत. जेवढे महान खेळाडू त्यांचा तुम्हाला खेळ तुम्ही आज जवळून पाहताय. त्यामुळे खेळाडूचे आपण कौतुक करूया. महेश यांच्या बॅटिंगचं कौतुक करूया. चला वशा 11 विंधणे टीमचे कॅप्टन आकाश दाखल व्हा आपण. लगेच पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल विनर टीमच्या विरोधात. पुढची मॅच देखील महत्वाची असणार आहे. खोलात टाकला बॉल. 1 रन्स घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु रन्स मिळणार नाहीये. बॉल इल डॉट. हे षटक महागडं राहिलं. आयुष 5 बॉल मध्ये आयुषने 19 दिल्यात. असे आकाश पाटीलनं सामना जिंकला. विंधणेचा खेळाडू. दमदार परफॉर्मन्स आकाश पाटीलचा राहिला. वशा 11 अर्थातच आणखीन एक बैलगाडा मालक सन्माननीय सुरेश शेठ पाटील साहेब
यांचा वशा बैल आपण पाहिला आणि त्या बैलाचे सर्व सुरेश शेठ पाटील साहेबांचा संघ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला एखादी विकेट मिळू शकते का सिद्धिविनायक धाकटे जुईला. फिल्डर पोहोचला बॉल खाली. ओ तो देखील चान्स गमावला. साधा आणि सोपा कॅच सोडला. विकेट्स मिळाली असती परंतु तो कॅच ड्रॉप. पंच विचारतायत काय केलंय. सोपा कॅच पकडू शकले नाहीयेत आणि 18 बॉलचा खेळ संपला. 49 धावा. सध्या स्क्रीनवरती आपण तिन्ही मुख्य आयोजकांना पाहताय. सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब, सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब, सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब यांना आपण पाहताय. त्यांच्या समेत समाधान शेठ माली साहेब यांना देखील आपण पाहताय. प्रशांत डेकोरशे सर्व दुबा पाटील यांना देखील आपण पाहताय स्क्रीनवरती. क्या बात आहे. स्क्रीनवरती आपण आयोजकांना पाहताय. फार मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि पाटील यांनी करून दाखवलंय, मडवी साहेबांनी करून दाखवलंय. उरण तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच घडते विपुलजी. आणि सध्या तुम्ही आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहताय. 24 लाईव्ह इव्हेंट्स संपूर्ण आमची टीम आमच्या समेत जोडली गेली. आमच्या समेत प्रणय जोडले गेले. स्कोररच्या भूमिकेमध्ये विपुलजी पाटील सर यांचं देखील योगदान या स्पर्धेमध्ये तेवढंच महत्वाचं राहिलंय. ऍज अ कॉमेंटेटर स्पर्धेला योग्य रीतीने पार पाडण्यासाठी त्यांची भूमिका देखील तेवढीच महत्वाची राहिली. मॅच कडे जाऊया. सूरज दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती. 18 बॉल मध्ये 3ची आवश्यकता. वाचवण्यासाठी तेवढं काही राहिलं नाहीये मॅच मध्ये. एकतर्फीच सामना म्हणूया. एकतर्फीच लढलेत खेळाडू. 3 धावेची आवश्यकता. लेफ्टी बॅट्समन महेश बॅटिंग करतायत. त्यांच्या विरोधात सूरजचा पहिला डॉट बॉल. अशी गोलंदाजी सुरुवातीला हवी होती. डॉट बॉल जास्त यायला हवे होते. सूरजचा पहिला बॉल. चांगला बॉल. विकेट किपर निहार यांना आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने जज केला बॉलला. 17 ला 3 एक्झिक्यूट केला फटका. मॅचच्या रिझल्ट कडे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न त्यांचे नाहीयेत. एक धाव कंप्लीट. अडवला बॉल. बॉलची शेवटी गती कमी झाली त्यामुळे बॉल थांबला आणि फक्त एकच धाव. सुरुवातीला असं वाटलं की जाऊ देत आहेत की काय खेळाडू बॉल, परंतु त्याच्यानंतर बॉलची गती कमी राहिली. बॉल अडला गेला आणि त्याच्यानंतर एक सिंगल. अवघ्या 2 धावेची आवश्यकता. का कॅप्टनच्या बॅटमधून विजयी स्ट्रोक येईल का आता. 16 बॉल 2 धावेची आवश्यकता. आर्यन नाईक 10 बॉल मध्ये 14 त्यांनी काढल्यात. आडव्या बॅटनं मारल्या. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक सिंगल. एक धाव. स्कोर इज लेवल. एक धाव. 51-52चा पाठलाग करत होते आणि सध्या 51 काढल्यात. एका धावेची आवश्यकता. चला पुढची मॅच आकाश पाटील यांचा संघ वशा 11 विंदणे संघ खेळणारे आकाश यांचं आगमन झालंय. विनर्स टीम खेळेल आणि या एका धावेनं सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना पाहायला मिळाले महेश आणि हा सामना सहजरित्या जिंकलाय. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी क्रिकेट क्लब बामणडोंगरी संघानं 10 विकेट सुरक्षित ठेवले आणि हा सामना हा पहिला विजय त्यांच्या नावावरती त्यांनी नोंदवलाय. अभिनंदन महेश. अभिनंदन आर्यन नाईक. चांगली पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली. सिद्धिविनायक धाकटे जुई टीमला देऊया पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. पुढची मॅच त्यांना फार महत्वाची राहील. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट होतील महाराष्ट्रामधील एक नामांकित समालोचक सन्माननीय जयेश भोसले सर यांच्याकडे आपण जाऊया आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12 बॉल मध्ये 33 धावा काढणारा भारतातील आयकॉन खेळाडू मुळशी पाटण महेश नानगुडे ठरलेत सामनावीर. या महेश नानगुडेला आपण इन्व्हाइट करतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आणि अगदी त्याच वेळेला टॉस देखील करण्यात येईल. 2 विजेते पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला पाहायला मिळेल तो वशा 11 विंधने आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळणार आहे स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. दोन्ही टीम दरम्यानची महत्वाची मॅच. 2 विजेते खेळतील. तिसरा सामना. आजची तिसरी रात्र आपण पाहतोय. भरघोस आणि उदंड प्रतिसाद प्रेक्षक वर्गाचा आज पाहायला मिळालेला आहे. अगदी रोमांचक स्थितीतले सामने आपण पाहतोय. या मी लक्ष वेधतोय महेश नानगुडे. महेश नानगुडे या मॅन ऑफ द मॅच. ध्रुवा शेठ यांच्या शुभ हस्ते प्रशांत डेकोरेटर्स दीपक शेठचे अगदी जवळच आहे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. खर तर 1 ते 2 करोडचा मांडव ज्यांनी घालून दाखवलेला उरण तालुक्यामध्ये असे आदरणीय शेठचे अगदी जवळचे निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. या महेश आम्ही आपल्या प्रतीक्षेमध्ये आहोत. मान्यवर वाट पाहतात मॅन ऑफ द मॅच. खर तर या मैदानावरती ज्यांनी आपण मांडव सर्वाधिक मोठं या मैदानावरती उभारलेलं पाहायला मिळालं होतं स्वतः मंडप डेकोरेटर्स हे आपण महेश नानगुडेला इन्व्हाइट करतो आहोत. मुळशीचा डॉन आज मात्र पुन्हा एकदा उरण तालुक्यामध्ये